एका छोट्याशा गावात 3 जिवलग मित्र राहत होते. चला तर भेटूया त्यांना. आहे आदित्य, स्वतःला खूप स्मार्ट समजणारा. आदित्यने ट्रायपॉडवर मोबाईल लावला आणि स्टाईलमध्ये चालत इंट्रो द्यायला लागला. हॅलो गाईज, मी आदित्य आणि आज. तेवढ्यात त्याचा पाय केळ्याच्या सालीवर पडला. धप्पाक. तो कॅमेरा बंद करून घरी गेला. हा आहे वैभव. खाणं म्हणजे जीवन. एक दिवस तो सामोसे खायला गेला. वैभव बसतो आणि म्हणतो, मला 2 प्लेट समोसे द्या. वेटर 2 प्लेट समोसे घेऊन येतो. वैभव 1 सेकंदात 2 प्लेट संपवतो. मग पुन्हा म्हणतो, आणखी 2 प्लेट. वेटर पुन्हा 2 प्लेट घेऊन येतो. असं करत करत टेबलावर प्लेटवर प्लेट जमा होतात. शेवटी वेटर म्हणतो, भाऊ, इतके खाल तर बिल मोठं येईल. वैभव थोडा घाबरतो, पण तरीही 1 समोसा तोंडात टाकतो. हातामध्ये समोसा घेऊन वैभव उठतो आणि वेटरला म्हणतो, हात धुवून येतो. आणि सरळ पळतो. वेटर त्याच्या मागे. अरे पैसे देऊन जा. वैभव पडताना पण 1 समोसा खात म्हणतो, पळणं चालेल, पण समोसा सोडणार नाही. रात्रीची वेळ होती. गावात सगळीकडे शांतता होती. फक्त कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज. विशाल एकटाच रस्त्यावरून चालत होता, हातात मोबाईलचा टॉर्च. तो स्वतःशीच म्हणाला, काही नाही, मी घाबरत नाही. तेवढ्यात समोर भिंतीवर एक मोठी काळी सावली दिसली. विशालचे डोळे मोठे झाले. तो जोरात ओरडला. भूत! तो एवढा घाबरला की पळत पळत सरळ एका झाडाला जाऊन धडकला. तो पुन्हा सावलीकडे बघतो आणि हळूहळू कळतं की ती सावली त्याची स्वतःचीच होती. कारण खांबावरची लाईट मागून त्याच्यावरच पडत होती. गावात सगळे म्हणायचे, हे तिघे जिथे जातात तिथे गोंधळ फ्री मध्ये येतो. एक दिवस मोठा प्लॅन. तिघे ठरवतात, आपण काहीतरी मोठं काम करूया. पण काम काय करायचं? आदित्य म्हणाला, आपण YouTube चॅनल सुरू करूया. वैभव म्हणाला, हो, पण आधी काहीतरी खाऊयात. तिघांनी YouTube चॅनल बनवायचे ठरवले. पहिला गोंधळ. तिघांनी कुकिंग व्हिडिओ बनवायचे ठरवलं. आदित्य शेफ बनला, वैभव असिस्टंट आणि विशाल कॅमेरामॅन. आदित्य म्हणाला, आज आपण स्पेशल डिश बनवणार. चला तर मग सुरू करूयात. आदित्यने राईस बनवला आणि म्हणाला, आता आपण वैभवला टेस्ट करण्यासाठी देऊयात. वैभवला टेस्ट करण्यासाठी राईस दिला. पण वैभव 1 सेकंदात सगळं खाऊन टाकतो. शेवटी प्लेटमध्ये काहीच राहत नाही. दुसरा गोंधळ. तिघांनी हॉरर व्हिडिओ बनवायचं ठरवलं. विशाल आधीच घाबरलेला. तो म्हणाला, मला वाटतं काहीतरी आपल्या मागे आहे. पण खरं काय होतं? एक शेळी. विशाल जोरात ओरडला भूत आहे. आणि तिघही पळाले. तिसरा गोंधळ. दुसऱ्या दिवशी तिघे जिम व्हिडिओ करायला गेले. आदित्य वेट उचलायला गेला, पण अडकला. आदित्य तिथेच खाली बसला. वैभव ट्रेडमिलवर चढला आणि जोरात खाली पडला. आणि विशाल आरशामध्ये स्वतःलाच बघून घाबरला. चौथा गोंधळ. तिघांनी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. आदित्य कॅमेरा सेट करत होता, वैभव मागे बिस्किट खात होता आणि विशाल कॅमेराकडे बघून घाबरत होता. तिघांनी इंट्रो शूट करायला घेतला. विशाल फुल स्टाईलमध्ये. हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. तेवढ्यात वैभव बिस्किट खात होता. आवाज चप चप चप. विशाल रागावला आणि ओरडला, खाऊन खाऊन फुटशील एक दिवस. तितक्यात वैभव म्हणाला, भूक थांबत नाही रे. तेवढ्यात बाहेर मांजर म्याव म्हणाली. विशाल घाबरून ओरडला भूत आलं आणि जोरात पळाला. थोड्याच वेळाने त्यांनी तो फनी क्लिप तसाच अपलोड केला. दुसऱ्या दिवशी विशाल म्हणाला, अरे
आपला व्हिडिओ खूप व्हायरल झाला. वैभव लगेच म्हणाला. किती व्ह्यूज आले? 100 का? विशाल हसत म्हणाला. 100 नाही रे, 1,00,000. आदित्यचे डोळे मोठे झाले. तो म्हणाला. आहे खरंच? म्हणजे आता लोक आपल्या तिघांना ओळखणार? वैभव म्हणाल. म्हणजे मी पूर्ण भात संपून टाकला ता सीन हिट झाला. आदित्य स्टाईलमध्ये म्हणाला. मी सांगितलं होतं आपण स्टार होणार. लगेच विशाल म्हणाला. हो, पण आता भूतांवर व्हिडिओ नको. त्या दिवसापासून तिघांचा चॅनल गावात खूप फेमस झाला. गावात सगळे म्हणू लागले, हे तिघे म्हणजे फुल कॉमेडी पॅकेज आहेत.